तर टार्गेटचा टास्क झाल्यानंतर अभिजित, निक्की आणि जान्हवी यांच्यामध्ये संवाद सुरू होतो. संवाद सुरू असताना जान्हवी सांगत होती की पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये अभिजित स्वतःसाठी कधी खेळला नाही. त्याला कॅप्टन बनण्याची संधी असूनही तो स्वतःसाठी खेळला नाही. मग निक्की म्हणत होती की तुम्ही असं स्वतःसाठी खेळले नव्हते तरी पण अरबाजलाच किती वेळा बोलायचे की तो स्वतःसाठी खेळला नाही. अरबाजवरच आरोप होते की तो स्वतःसाठी खेळला नाही. आणि हे सुरू असतानाच त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. निक्की अभिजितला बोलते की सटकवली तू माझी, हाय हाय झाले मी. अभिजित बोलला की आम्ही आमच्या ग्रुपसाठी खेळलो, कधी इंडिव्हिज्युअलसाठी खेळलोच नाही. त्यानंतर काही वेळाने चर्चा सुरू असतानाच निक्की बोलते की एक स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल जरी उभा आहे आणि एक वीक इंडिव्हिज्युअल जरी उभा आहे, पण बाहेरची वोटिंग वीक साठी मजबूत आहे, तर स्ट्रॉंग प्लेअर जाऊ शकतो. चर्चा सुरू असतानाच बिग बॉसने लिव्हिंग एरियामध्ये सगळ्यांना बोलावून घेतले. बिग बॉसने ठरवले की या आठवड्यात ते सगळ्यांना बेड, बाथरूम, ग्रोसरी या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देणार. पण सगळ्यांना त्यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर बिग बॉस बोलले की मी फ्रीमध्येच देणार होतो, पण तुम्ही अविश्वास दाखवल्यामुळे मी एक ट्विस्ट आणला आहे. ट्विस्ट असा आहे की काही सदस्य ठरणार आहेत सांगकामे आणि उर्वरित सदस्य त्यांचे मालक. म्हणजेच जे सांगकामे असतील त्यांना सगळ्या ड्युटीज पार पाडाव्या लागतील. कोण मालक होणार आणि कोण सांगकामे हे एका टास्क मधून ठरणार आहे. त्यामध्ये बिग बॉसने लगोरीचा टास्क सांगितला. 2 टीम निवडल्या गेल्या. जी टीम पराभूत होईल ती टीम बनेल ह्या आठवड्यातील सांगकामे आणि विजयी ठरलेली टीम ह्या आठवड्यात मालक असतील. जे मालक असतील ते ह्या आठवड्यात कोणतीच ड्युटी करणार नाहीत. त्यानंतर प्याडी दादाने टास्क समजावून सांगितला. त्यामध्ये 2 टीम निवडल्या गेल्या. टीम ए मध्ये निक्की, सूरज, वर्षा आणि धनंजय. टीम बी मध्ये जान्हवी, अंकिता, प्याडी दादा आणि अभिजित. त्यानंतर दोन्ही टीम आपापल्या सदस्यांना टास्क बद्दल समजावून सांगतात. बिग बॉसने अनाउन्स केले की टीम ए मधून निक्की आणि बी मधून अंकिता येणार आहेत. ह्या टास्कसाठी बिग बॉसने अभिजित आणि धनंजयला संचालक म्हणून निवडले. त्यानंतर टास्क चालू झाला. अंकिता आणि निक्की यांच्यामध्ये चांगलाच खेळ सुरू झाला. त्यानंतर येल्लो पट्टी एकच असल्या कारणाने दोघींमध्ये चांगलाच गेम रमला. फायनली निक्कीने येल्लो पट्टी लावली. परत ब्ल्यू साठी दोघींचे भांडण सुरू झाले. बिग बॉसने अनाउन्स केले की संचालकाने दिलेल्या निर्णयानुसार ही फेरी अनिर्णित राहिली आहे. तर इझी लर्निंग या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.